नमस्कार, मी गजानन काळबांडे, काळबांडे कृषी सेवा केंद्र वाशिम। आज आपण काटा गावामध्ये रामभाऊ मुखमाले यांच्या शेतात आहे। या ठिकाणी 1 एकर हळदीची लागवड केलेली आहे। सर्व भाऊकडे यावर्षी जवळपास 4-4.5 एकरमध्ये हळदीची लागवड आहे। ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहेत या प्लॉटवर जवळपास 8 बेलला जे काही खताचे डोज असतील, फवारणे असतील, बेने प्रक्रिया असेल, ही माझ्या पद्धतीने या ठिकाणी मी दिलेली आहे। तर या ठिकाणी खूप मोठा बदल आपल्याला या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी दाखवून देणार आहोत। हा जो प्लॉट आहे हा प्लॉट काटा गावचा आहे। काटा गावाबद्दल जर सांगायचं झालं तर या ठिकाणची जे काही मुखमाले मंडळी असेल, देशमुख बाप्पू असतील, सोबतच सरनाईक मंडळी असेल, यांनी जवळपास हळद पिकाबद्दल 30 वर्षाची जी काही परंपरा आहे ही वाशिम जिल्ह्यासाठी कायम ठेवलेली आहे। आपण जर म्हणायचं झालं तर वाशिम जिल्ह्यातील जे काही हळदीचं उगमस्थान आहे हे काटा गाव आहे। या ठिकाणी पहिल्यापासून खूप चांगलं उत्पादन घेणारे शेतकरी बांधव या गावात आहेत। यावर्षी आपण चर्चा केल्यानंतर त्यांना एकच गोष्ट या ठिकाणी आपण बोललो होतो की ज्या पद्धतीने आपण नियोजन कराल त्या पद्धतीत आपल्या हळदीची वाढ किंवा फुटवे किंवा क्वालिटी आपल्याला दिसणार आहे। या प्लॉटमध्ये बघू शकता, या साईडपासून तर जवळपास 10 बेडपर्यंत आपण आपल्या पद्धतीने नियोजन केलं आहे। यामध्ये एकच बदल आपल्याला समोर दिसेल की खूप चांगली वाढ झालेली आहे, जास्तीत जास्त हिरवेपणा आहे आणि जी फुटव्याची संख्या आहे ती फुटव्याची संख्या पण या ठिकाणी आपल्याला खूप चांगली दिसून येत आहे। जवळपास एकेका झाडाला 6-7 फुटव्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी फुटवे दिसत आहेत। आपण ज्या ठिकाणी ट्रीटमेंट केलेली नाही किंवा खताचे डोस कमी दिलेले आहेत, त्यांच्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने दिलेले आहेत, त्या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी मगाच्या त्या बाजूला जर बघितलं आपण तर 10 बेलला आपण जे काही मायक्रोन्यूट्रन्स खतं असतील, सोबतच जे काही फवारणे असतील, बेने प्रक्रिया असेल, ती योग्य कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीची दिलेली होती। त्या ठिकाणी एकदम चांगला हिरवेगारपणा होता, फुटवेही जास्त होते। आपण ज्या बाजूला पारंपरिक पद्धतीने किंवा त्यांच्या स्वतःच्या शेतकरी पद्धतीने जे काही खताचे नियोजन केले होते त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे जवळपास 17-18 पर्यंत 20 बेडापर्यंत बेड आहेत। या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात हळदीवरती पिवळसरपणा, सोबतच जर आपण खाली बघितलं तर या ठिकाणी पानावर डाग किंवा पिवळसरपणा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। जर ज्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी या पद्धतीतला करपा किंवा पिवळसरपणा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही। आपण दोन्ही जागेवरच्या जे काही झाडाचे पान आहे यामध्ये तुलना करून बघू। जर आपण योग्य वेळी खताचे नियोजन केल्यास जो काही समोरचा फरक आहे, या बेडपासून आपण जे काही मायक्रोन्यूट्रन्स असतील हे दिलेले नाहीत, नत्रस्फुरत पाला जे खतं असतील त्या पद्धतीने केलेले आहे। या ठिकाणी आपण पूर्ण मायक्रोन्यूट्रन्स, बेने प्रक्रिया आणि जे काही फवारणी आहे ती फवारणी योग्य पद्धतीने केलेली आहे। तर हा एक बदल मी सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की आपण जर योग्य वेळी योग्य खताचे नियोजन केले, कमी खर्चात आपण चांगलं उत्पादन किंवा चांगले फुटवे आणि आपल्या हळदी करपामुक्त किंवा उत्पादन वाढीसाठी चांगला बदल करू शकतो। धन्यवाद।